माझा असा प्रश्न आहे, कालच देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला की टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण वगैरे 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 वगैरे. ठीक आहे, त्याच्यावर मी नंतर बोलेन. पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं, हिरो आहे. पाकिस्तान जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे. तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी उत्तर मिळून वर आली पाहिजे. आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत. कारण या क्रिकेटमधून पाकिस्तानबरोबरच्या सगळ्यांना पैसे मिळतात. आणि किती पैसे मिळतात तर शेकडो 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 कोटी. भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात जास्त जुगार खेळला जातो, बेटिंग खेळला जातो. आणि मी मागेही सांगितलं, मागच्या सामन्यातून पाकिस्तानला या बेटिंगमधून 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे, कारण त्या बेटिंगमधला काही वाटा सरकारमधल्या लोकांनाही जात असतो. 25,000 कोटी मागच्या सामन्यात पाकिस्तानमध्ये गेले. आता त्याच्यापेक्षा जास्त जातील. सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लावलं जातं. आणि हाच पैसा मग पुलवामा, पहलगावमध्ये जे अतिरेकी हल्ले करतात ना त्यांच्यापर्यंत पोचतो. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस ही तुमची ढोंग याच्यातून उघडी पडताय भाई. कळलं? करा ना, निषेध करा, धिक्कार करा. पाकिस्तानबरोबर खेळणार ना असं एकतरी भाजपाला सांगतोय का? नाही ना. जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान करताना टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो, हिरो मानतो, वॉरियर मानतो, त्याच्यावर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही? फोटो उतरवणे वगैरे ठीक आहे हो, उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती. मी सांगतोय ती सत्य आहे.